बोर्डाच्या पेपरमध्ये कॉपी करणारा रॅकेट शेवटी पकडण्यात आलं। शेकडो MCQ, डझनभर चिटोरे व मायक्रो कॉप्या या हाती लागल्या। कॉप्या मंडळाच्या मुख्य मास्टरमाइंड मुरली चोट्टे हा रंगेहात पकडण्यात गेला। अभ्यासाच्या नावानं मरी येते आणि कॉप्या करायला जोर येते। 3 घंट्याच्या पेपरमध्ये तब्बल 30 ते 40 वेळा बाथरूमला जात असल्याने यावर संशय आला। बाथरूम मध्ये कॉप्या करण्याची प्लॅनिंग शिजायची। माहिती मिळताच कॉपी पकड संघटना घटनास्थळी दाखल झाली। सध्याच्या माहितीनुसार शेकडो कॉप्या, काही फाटके पुस्तक आणि एक मोबाईल हा जप्त झाला आहे। आम्हाला जसं कॉपी प्रकरणाची माहिती भेटली, आम्ही क्लासरूम सोडून डायरेक्ट वॉशरूम मध्ये धाड मारली असता तिथं कॉप्यांचा ढिगारा भेटला। तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुरली चोट्टे हा आम्हाला धार मारताना रंगेहात आम्ही त्याला दबोजला। धार मारता वेळेस आम्हाला अपरिजनिक अशा कॉप्या, मायक्रो कॉप्या, मरणाचे चिटोरे अशा गोष्टी भेटल्या। तसेच कमोड मध्ये लपवलेला असलेला मॉडेल Realme 11 हा मोबाईल आम्हाला भेटला। धक्का देणारी गोष्ट म्हणजे आम्हाला डझनभर कॉप्या सापडल्या। त्याच्यामधील जास्त कॉप्या ह्या मॅथच्या फॉर्म्युल्याच्या होत्या, तसेच त्याच्या सोडवलेल्या गणिताच्या होत्या। परंतु आज पेपर हा बायोचा असल्याची माहिती स्थानिक शिक्षकांनी आम्हाला दिलेली आहे। पुढील तपास आमचा चालूच आहे। आमची कॉपी पकड संघटना याच्यावर वारंवार काम करत आहे। लवकरच तुम्हाला पुढची माहिती देण्यात येईल। धन्यवाद। सगळ्याला माहिती आहे कॉपी करायची नाही, तरी कशाला करतात कॉपी? हे जाहीर निश्चित ऑब्जेक्टिव्ह आहे।